फ्रीज मध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय, अंघोळ न करता स्वयंपाक, गरुड पुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल. वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक. गरुड पुराण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात फ्रीजमध्ये ठेवलेले शिळं अन्न खाणे किंवा बाहेरून जंक फूड खाऊन पोट भरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. गरुड पुराण आजकाल माणसाचं जीवन अत्यंत वेगवान झालंय. अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्यांचा दिवस घड्याळाच्या काट्यावर चालत असतो. अशात वेळ वाचवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले शिळे अन्न खाणे किंवा बाहेरून जंक फूड खाऊन पोट भरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. लोक अनेकदा 2-3 दिवसांचे शिळे अन्न पुन्हा गरम करून खातात. तसेच काही लोक अस्वच्छ असताना स्वयंपाक करतात. हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध ग्रंथ असलेल्या गरुड पुराणात अन्नाच्या शुद्धतेबद्दल काही अत्यंत कठोर आणि महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की आपण जे अन्न खातो त्यातूनच आपले मन आणि विचार घडतात. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले शिळं अन्न खात असाल तर गरुड पुराणातील हे सत्य जाणून घ्याच. फ्रीजमध्ये ठेवलेले शिळं अन्न खाताय, गरुड पुराणातील हे सत्य तुम्हाला थक्क करेल. गरुड पुराणात आहार हा केवळ शरीराचे पोषण करणारा नसून मन, बुद्धी आणि आध्यात्मिक जीवनावरही परिणाम करणारा मानला जातो. त्यामुळे ताजे, सात्विक आणि स्वच्छ अन्न खाण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये दीर्घकाळ ठेवलेले किंवा वारंवार गरम केलेले अन्न टाळण्याचा सल्ला दिला जातो. गरुड पुराणानुसार शिळ्या अन्नाबद्दल काय सांगितले आहे? गरुड पुराणातील पारंपरिक श्रद्धेनुसार शिळे अन्न दीर्घकाळ ठेवल्यास त्यातील सात्विकता कमी होते आणि तो तमोगुणी मानले जाते. अशा अन्नामुळे शरीरात आळस, नकारात्मकता आणि जडत्व वाढू शकते, अशी धार्मिक मान्यता आहे. गरुड पुराणानुसार शिळे अन्न जास्त काळ ठेवल्यास अपवित्र होते. धार्मिक मान्यतेनुसार हवेतील नकारात्मक शक्ती किंवा सूक्ष्म जंतू सूर्यास्तानंतर आणि विशेषतः मध्यरात्री अधिक सक्रिय होतात. जेव्हा अन्न अनेक तास उघडे किंवा रेफ्रिजरेटरमध्ये राहते तेव्हा ते या नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होते. अपवित्र पद्धतीने तयार केलेले अन्न खाण्याचे शरीरावर काय परिणाम होतात? गरुड पुराणानुसार केवळ शिळ्या अन्नाबद्दलच नव्हे तर अपवित्र पद्धतीने तयार केलेल्या अन्नाबद्दलही इशारा देण्यात आला आहे. जर अन्न शिजवणारी व्यक्ती अशुद्ध मनाची असेल किंवा अंघोळ न करता आणि घाणेरड्या हातांनी स्वयंपाकघरात काम करत असेल तर ते अन्न देखील अपवित्र मानले जाते. असे अन्न खाल्ल्याने आजार उद्भवू शकतात आणि आरोग्य बिघडू शकते. गरुड पुराणात असे म्हटले आहे की अशुद्ध अन्न खाल्ल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते, ज्यामुळे व्यक्तीला सतत थकवा आणि अस्वस्थता जाणवते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.